नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतलीस किचन डायरीजमध्ये। तर आज आपण दहीपुरी ही रेसिपी बघणार आहोत। तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया। तर मी दहीपुऱ्यांसाठी पुरेच्या साहित्याला पुरी करिता इथे 1.25 वाटी रवा घेतलाय, एक पूर्ण बाउल भरून आणि हिला थोडं कमी, ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला करायचं आहे तेवढं घ्यायचं। सर्वप्रथम मी रवा एका ताटामध्ये टाकून घेते आणि थोडंसं किंचित असं मीठ टाकायचं। आपण मीठ टाकलं आणि रवा हे थोडं मिक्स करून घेऊया। मी एकीकडे गरम तेल ठेवलं आहे हे करायला, त्याचं आपण याच्यामध्ये मोहन टाकू। तर 1.25 वाटी रव्याला मी पोहे खायच्या स्पूननी घेतलेला आहे। तर 1.5 चमचा छोट्या चमच्याने मोहन आपण इथे टाकलेला आहे। तर आता हे थंड झालं की हे छान आपण मळून घेऊ। आणि संपूर्ण रव्याला तेल लागलं गेलं पाहिजे। इथे मी आता पूर्ण तेल टाकल्यानंतर मळून घेतलेलं आहे। इथे मी अर्धी वाटीला थोडं कमी दही घेतलंय, ते दही याच्यामध्ये आपण टाकूया आणि हे दही पण याला पहिले भिजून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून याचा असा आपण घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत। दही टाकल्यामुळे पाणी आपल्याला थोडं कमीच लागेल। आणि आता आपला गोळा तयार झालेला आहे। या ठिकाणी याला अर्धा घंटा आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे छान हे रव्याचं सारण मुरल्या जाईल आणि मग आपण याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या। तोपर्यंत 10-15 मिनिट, अर्धा घंटा याला मुरू देऊ आपण। मी एका बाउल मध्ये हे ठेवून घेते आणि याच्यावर एक झाकण झाकून आपण ते ठेवून देऊ। प्लेट मध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकाल, पहा छान मुरल्या गेलेलं आहे पीठ। आणि थोडं हे अजून मळून घ्यायचं। आता मळून झालं की एवढा याचा गोळा घ्यायचा। बाकी पीठ इकडे ठेवून देऊया बाजूला। याचा आता आपण गोळा तयार करून घ्यायचा आणि पोळपाट लाटून घेऊन यावर हे लाटून घ्यायचं। आता हे लाटून घ्यायची याची एक पाती। आणि जाडसरच ठेवायची, एकदम पातळ पण नाही करायची आणि एकदम जाडी पण नाही ठेवायची। जशी आपण पुरी करतो त्या प्रकारेच पुरी करायची। जसं आपलं पुरी जाड पण नसते पातळ पण नसते, इथे आता मी तुम्ही पाहू शकाल एवढी आपण त्याची हे केली आहे। आता मी इथे एक वाटी घेतली आहे, तुमच्याकडे मोठी असेल तर मोठ्या आकाराच्या
या ठिकाणी मी संपूर्ण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. आता आपण या तळायला घेऊया. आपण एकीकडे पाकाची तयारी करून घेऊया. पुऱ्या लाटून ठेवलेल्याच आहे, मग त्या तळायला घेऊ. तोपर्यंत आपला पाक पण तयार होते. तर आपण इथे 1.25 वाटी रवा घेतला होता, तर मी इथे तेवढीच साखर घेते आहे. 1.25 वाटी एका गंजामध्ये तेवढी टाकून घ्यायची आणि 1 वाटी आपण याच्यामध्ये पाणी टाकू. थोडं वर टाकते आणि गॅस ऑन करते आणि पाक तयार करून घेऊ. आपल्याला फक्त एक तारी पाक पाहिजे की साखर विरघळली पाहिजे फक्त, आणि एक उकळी आले का आपला पाक तयार होणार आहे. या ठिकाणी गुलाबजामला आपला जसा पाक पाहिजे तसाच पाहिजे या ठिकाणी आपल्याला पाक. तर पाक तयार करून घेते. मी एकीकडे तिकडे पाक ट्रान्सफर करते त्या गॅसवर आणि इकडे तेल ठेवते गरम करायला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे आणि पूर्ण साखर पण विरघळल्या गेलेली आहे. अगदी अजून 2 मिनिटं आपण याला होऊ देणार आहोत. आपल्याला गुलाबजाम करता जसा पाक पाहिजे तोच बिलकुल तीच कन्सिस्टन्सी ठेवायची. बिलकुल तसाच पाक आपल्याला पाहिजे. तिथे मी विलायची पूड टाकते आहे पाकामध्ये. अगदी 2 मिनिटं आपण याला अजून होऊ देऊ आणि गॅस ऑफ करून घेऊया. आता आपला पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता आपण तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालेलं. आता आपण आपल्या पुऱ्या यामध्ये टाकूया आणि तळून घेऊया. जेवढं आपण तेल टाकलं आहे, जेवढ्या पुऱ्या त्यामध्ये बसतील तेवढ्या काढून घ्यायच्या. पहा किती छान आपल्या पुऱ्या फुगत आहेत. दोन्ही साईडनी छान तळून घ्यायच्या. आपल्या पुऱ्यासारख्याच तळायच्या. आता मी ताटामध्ये काढते आहे. दोन्ही साईडने आपल्या तळून झालेल्या आहे आणि आता आपण त्या तेलातून बाहेर काढून घ्यायच्या. छान टम्म अशा फुगलेल्या पण आहे. व्यवस्थित प्रमाण झालं कोणत्याही डिशचं तर ती व्यवस्थितच होतं. मी बाकीच्या पण पुऱ्या तळून घेते आहे. या ठिकाणी आपल्या संपूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि एकीकडे आपण पाक पण तयार करून घेतलेला होता, तुम्ही पाहू शकाल. आता याच्यामध्ये आपल्या जेवढ्या माझ्या याच्यात मावेल तेवढ्या मी टाकते आहे तेलामध्ये, पाकामध्ये सॉरी. आणि याला दोन्ही साईडनी 5 मिनिटं आपण राहू देऊया. नंतर या बाहेर काढल्या की दुसऱ्या टाकूया, म्हणजे त्या मुरल्या जातात. आणि असं पलटून घ्यायचं. थोडं 5 मिनिटं राहू देऊया. आता 5 मिनिट झालेले आहे. आपण या पुऱ्या काढून घेऊया एका याच्यामध्ये आणि दुसऱ्या पुऱ्या याच्यामध्ये टाकून घेऊया. अशा पूर्ण पुऱ्या आपण टाकून घ्यायच्या, म्हणजे त्या मुरल्या जातात आणि मग तो पाक त्याच्यावर आपण टाकून घ्यायचा. खूप छान लागतात. कोणी कोणी याला पाकातल्या पुऱ्या पण म्हणतात. आम्ही इकडे दही पुऱ्या म्हणतो याला. आपल्या थोड्या थोड्या पुऱ्या टाकत जायचं. तुमच्याकडे पसरळ भांड असेल तर जास्त पुऱ्या मावतात.
तर या ठिकाणी मी संपूर्ण पुऱ्या पाकात टाकून घेतलेल्या आणि छान काढल्या. पहा किती रसरशीत झालेल्या आहे छान. त्याच्यावर थोडे बदामाचे काप टाकते आहे. तुम्हाला पिस्ता आवडत असेल तर पिस्त्याचे पण काप टाकू शकता. तर या ठिकाणी आपल्या दही पुऱ्या तयार झालेल्या आहे. खूप छान लागते ही गोड डिश. नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.